गुफाओं में आजा गुनाह कर ले, आजा गुनाह कर ले, आजा गुफाओं में आजा गुफाओं में आजा गुनाह कर ले, आजा गुनाह कर ले, आजा गुफाओं में चेहरे पे चेहरा चढ़ता है, चेहरा चेहरा बदलता है, चेहरा ही चलता है। चेहरे पे चेहरा चढ़ता है, चेहरा चेहरा बदलता है, चेहरा ही चलता है। आजा गुफाओं में आजा गुफाओं में आजा गुफाओं में आजा गुफाओं में। फिरोज, श्रुती, ओ माय गॉड, केवढी जादू, केवढी जादू. अप्रतिम, सिम्पली मॅजिकल. थँक्यू सो मच. तर आता आपण बघूया की तुम्ही जजेस वरती किती जादू केली ते. वाव. ही जादू मी पहिल्यांदा नाही पाहते. तुमच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस मध्ये सुद्धा ही जादू पाहिली आणि प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये तुम्ही एक नवा मंत्र टाकताय आणि हा मंत्र हिप्नॉटिझमचा होता आणि मी खरोखर हिप्नोटाईज झाले. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. ॲक्टमध्ये परत एकदा नाविन्य होतं, क्रिएटिव्हिटी होती. पण मला एक गोष्ट नाही कळली आहे अजूनही की ह्याच्यातली प्रॉपर्टी कुठली होती. कारण की ही मॅजिक ट्रिक आफ्टर मॅजिक ट्रिक आफ्टर मॅजिक ट्रिक आहे अँड इट इज ऑल अगेन गुड. त्यांची फ्युजन ॲक्ट होती, तुमची मॅजिक ॲक्ट आहे आणि दोन्ही ॲक्ट बरोबरीने चांगले आहेत. पण आजच्या थीममध्ये किती फिट होतात ह्याचा मला डाऊट आहे. हर्षल, पण मला वाटतं फिट होतील. म्हणजे कसं माझा म्हणण्याचा उद्देश आहे की प्रॉब मॅजिक त्याच्यामध्ये तुम्ही करण्यात मी तेच पाहत होतो की ह्या प्रॉबमध्ये इनोव्हेशन आहे ते तुम्ही करत नाही आहात. ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे कोणताही मॅजिक प्रॉप त्याच्यामध्ये ऑलरेडी इनोव्हेशन केलेलं असतं. फक्त तुमचं इंटेलिजन्स किंवा तुमचं हे होतं की तुम्ही ते व्यवस्थित पार पाडलं आणि व्यवस्थित ती मॅजिक करून पण त्या दाखवली. प्रॉपमध्ये विठ्ठल क्रिएटिव्हिटी नाही आहे, ती प्रॉप ॲज अ ट्रिक आहे. पण ॲज अ यूज करणं, पण ती ॲज अ डान्स युटिलिटी नाही आहे त्याची. आता हा जर रॉड बनतोय ह्याच्यात हा रॉड बनण्यात माझ्या डान्सची काही कला नाही आहे. हा प्रॉपर्टीच आहे, पण ती प्रॉपर्टी मॅजिक प्रॉपर्टी आहे. ती डान्स प्रॉपर्टी सारखी यूज नाही झाली आहे. एक दोन ठिकाणी मला वाटलं बॉक्स नो डान्स, हॅट नो डान्स, फोटोग्राफ नो डान्स. फक्त तो रुमाल होता, रुमाल तो तुम्ही चांगला use उचलून केला. थोडा डान्स केलात, तिथे तुम्ही त्या प्रॉपर्टीचा डान्स मध्ये वापर केलात. पण अदरवाईज ह्या सगळ्या इंडिपेंडेंट मॅजिक ट्रिक्स पुट टुगेदर इन अ फॅब्युलस ॲक्ट. मला वाटतं आणि फक्त आता जसं ते हेड स्पिनचं आहे त्याला घेऊन तुम्ही त्याच्यावर पहिला डान्स केला असता, नंतर त्याला टाकून मग यूज केलं असतं तर हर्षाच्या दृष्टिकोनात. त्यामुळे मी सांगितलं मला हे पाहायचं होतं की यात तुम्ही कुठे छोटीशी सुद्धा मिस्टेक जर झाली तर ती 80% किंवा 90% पकडली जाईल. तुम्ही काय सांगाल जजेसना? ते एवढं बोलले त्याच्यावर काय सांगाल? आमचा विचार एवढाच होता और आयडिया एवढीच होती की मॅजिक ॲज अ प्रॉप म्हणून काहीतरी वेगळं करायचं असं उद्देश होता आणि दॅट्स द रिझन वी थॉट ऑफ डुईंग अ मॅजिकल डान्स. मॅजिक ही एक वस्तू नाही आहे, मॅजिक ही एक थीम आहे, एक आयडिया आहे.
मला वाटतं अर्चला हे सांगायचं होतं, जसं तुमची ती स्टिक तयार झाली, पण ती तयार झाल्यानंतर त्या स्टिक बरोबर तुम्ही जर काय डान्स केला असतात तर ती स्टिक यूज केला त्या डान्समध्ये यूज केल्याचं दिसलं असतं. फिरोज, तुला काय वाटतंय, कारण यू आर कोरिओग्राफर? ही इज राईट. मग आपण आता मार्क जाणून घेऊया. थँक्यू सर. थँक्यू. पद्मिनीताई, तुम्ही तुमचे मार्क्स पोलमध्ये टाका. हिप्नोटाईज करून तू माझ्याकडनं लिहून घेतलेत. थँक्यू. थँक्यू मॅम. तुम्हाला ऑल द बेस्ट. प्लीज टेक यू सीट. थँक्यू सो मच.